पुढची बातमी परभणीमधून। परभणीच्या राणी सावरगाव मतदान केंद्रावर वाद झालाय। मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप महंतांकडून करण्यात आलाय। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा वाद चालूच होता। दरम्यान महंत मतदान न करताच मतदान केंद्रावरून बाहेर पडलेत। दरम्यान हा वाद सकाळी झाला असता चर्चांना उधाण आलं। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अक्षय मुंडे। अक्षय, काय घडलं नेमकं? सकाळी 7 वाजता महंत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले होते। मतदान 7:30 वाजता सुरू होणार होते। या दरम्यान महंतांनी मतदान केंद्र अधिकारी आहेत त्यांना मतदान करण्यासाठी आपलं नाव दाखवलं। त्यानंतर त्यांच्याकडे आय कार्ड असल्याचं त्यांनी सांगितलं। याच वेळी महंतांनी आपल्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड आहे, तरी देखील आपल्याला मतदान करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप केलेला आहे। मतदान केंद्र अधिकारी भाजपाची दलाली करत असल्याचे देखील महंतांचे म्हणणे आहे। एकंदरीतच पाहिलं तर हा वाद सकाळी झाला असल्याने राणी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये चर्चेला उधाण आलेली आहे। तर दुसरीकडे आता हे मतदान न करू दिल्यामुळे महंत मतदान केंद्रावरून बाहेर पडल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महंत मतदान करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीसाठी। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मला तिथं मतदान कार्ड आहे, तुम्ही पहा माझ्या मोबाईल वरती। आणि हा म्हणतो की मुद्दाम आणि भारतीय जनता पार्टीचं तू दलाली काम करतो, असं कुठं असते का? मी एक संत आहे।